दादा दंगलीचं काय पेपर झालेलं दिसत नाही. अरे रात्री दंगल झाली म्हणजे आज यायलाच पाहिजे ना. हा ना, असेल कुठंतरी. कुठंतरी कसं काय आईला खरंच की असायला तर पाहिजे होतं. आपे आपे ठीक आहे ना सगळं? बाबा ते दंगलीची बातमी कव्हर करायला गेलेला दिप्या तिकडेच अडकलाय. अडकलाय म्हणजे? त्याचा काहीच संपर्क होईना झालाय. माझ्या परीने काय होतं बघते मी आलेच. बसा बाबा. कुठं गेली म्हणायची? अहो आवरायला गेली असेल ना तिचं. हा तेच, पण आवरून कुठं जाणार आहे ती? काय हो बापू? कुठं जाते आता? ओ थांबा हो तुम्ही. तुम्हाला विचारलंय का मी? बापूंशी बोलते ना. काय बापू बोला ना. ती तिच्या ऑफिसला चालली. आता गोबाया म्हणजे कामाला? म्हणजे तिकडं त्या दंगलीत? नाही दंगलीत नाही, तिच्या ऑफिसला चालली आहे. वा र वा, खरंच धन्य आहे. हा अहो बापू, तुमच्या एकुलत्या एक पोराचा जीव वाचवण्यासाठी तुमच्या पुरीचा जीव धोक्यात घालताय होय हो? आणि ती बी पोटूशी पुरीचा? अहो काय वाटत कसं नाही तुम्हाला काय? नाही मी पण तिला तेच सांगत होतो. मग तर तीच मला इकडे घेऊन आलीये. खरंच तिने माझं ऐकलं नाही. हे बघा बापू, तुमचा फोन यायच्या आधी बी ती आम्हाला म्हणली जायचं म्हणून, पण आम्ही सगळ्यांनी तिला सांगितलं ना, तेव्हा तिने ऐकलं नाही जात म्हणली. मग आता नेमकं काय झालं? हा आल्या आल्या का गेली लगी ती आता आवरायला? सांगा ना का बरं? आता किती वेळा सांगू मी सांगते ना तिकडं काय झालं असेल ते. हिची ती आई करून मुळमुळ रडली असेल, आणि तुम्हाला तर काय जरा काय झालं की लगी आठवतो माझी पोरगी कलेक्टर आहे म्हणून. पण आता मला सांगा, तुम्ही काय प्रयत्न केले? हा तुम्ही गेले होते का पोलीस चौकीत? का हातपाय हलवले का काय तुम्ही? सांगा ना दिप्याला शोधायला. हे बघा, मला बाकी काय कळत नाही. आपण सगळ्यांनी मिळून तिला सांगू की तू जाऊ नकोस बाई तिकडं. माझं नाही पण सगळ्यांचं ऐकल ना ती. बापू आपण बोलू. थांबा जरा. बाळा, मी खरंच तुझा जीव धोक्यात घालते, पण तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. आणि बाबा इतकी तिकडे, बाबा पण तुझी पूर्ण काळजी घेतील. आता मला फक्त तुझ्या साथीची गरज आहे. काहीही करून ही दंगल थांबवली पाहिजे. आणि आता जर मी हे नाही केलं तर आयुष्यभर ही गोष्ट मला खात राहील. बाळा, तू आहेस ना माझ्यासोबत? हा तू आहेस ना सोबत? आता मला कसलीच भीती नाही बा. सगळ्यांना अलर्ट राहायला सांगा, एकदम अलर्ट. रात्री दंगल उसळणार कन्फर्म आहे. कुठली ऍक्टिव्हिटी दिसली तर लगेच रिपोर्ट करा. लोकांना बाहेर पडू देऊ नका. यस सर. आजची रात्र खूप महत्वाची. आज दंगल भडकली तर थांबवणं अवघड जाईल. नाही सर, दंगल आम्ही भडकून देणार नाही सर. इतर काही एरियात काही हालचाली होत आहेत. तुमचं पोस्टिंग मेन ठिकाणी आहे जिथं दंगल सुरू झाली तिथं. काही मुवमेंट दिसली तर लगेच थांबवा. ओव्हर अँड आउट. यस सर, ओव्हर अँड आउट. हे बघा, आत्ताच मेसेज आलाय. परिस्थिती अवघड होणार आहे. दंगल कधीही भडकू शकते. सगळेच्या सगळे अलर्ट पाहिजेत मला. यस सर. सब इन्स्पेक्टर अर्जुन, तुम्ही एक राऊंड मारून या. कुणीही घराबाहेर पडू नका अशी सक्त ताकीद द्या. यस सर. टेक पोझिशन. चिंचू गाडी काढ. बरं, मी काय म्हणते, आपे हे आपे तू कुठेही जाणार नाहीयेस. होय बाई आप्पे, अगं तू अशा वेळेला घराबाहेर पाऊल पण नाही ठेवलं पाहिजे. आणि तू तर दंगलीत निघालीस. होय, अगं तुला दिप्याची काळजी आहे कळते आम्हाला, पण
तू इथनं काम कर, फोन लाव, लोकांना बोलून घे, पण तू जाऊ नको. अपर्णा, आत्ता भावनिक होऊन निर्णय घेऊ नकोस. कधी काय होईल काही सांगता येत नाही. आप्या बरोबर आहे सगळ्यांचं, ऐक तू. बापू, मी जर आता गेले नाही ना तर तर काय हा तू त्या दिप्याला काय उचलून आणणार आहेस का त्या दंगलीतून हा आप्पे, अगं हे लई धोकादायक आहे, लईच. अगं जरा जरी काय झालं ना तरी. आप्पे, अगं आधीच आपल्या घराने एवढा मोठा धक्का घेतलाय ना. आई, मी माझी आणि बाळाची पूर्णपणे काळजी घेईल, ऐका की माझं. तिचा जीव ना तिच्या भावात अडकलाय. त्या भावाला वाचवण्यासाठी तिला पोटच्या पोराची बी काळजी नाही. हो, मी माझ्या भावाला वाचवायला चालली, आणि फक्त माझ्या भावाला नाही, हजारो माझ्या बहीण भावांना वाचवायला जाते ज्यांचा जीव धोक्यात आहे. मी जेव्हा कलेक्टर झाले तेव्हा शपथ घेतली होती, मी माझ्या लोकांच्या जीवाची सुरक्षा करेन, सुव्यवस्था पसरवेन. मग आता एवढी दंगल सुरू आहे, बाहेर मारहाण होतीये, आणि मी घरात असा हातावर हात ठेवून मला नाही बसता येणार. बस. आप्पे, आपलं अख्खं घर कोलमडून पडेल जर तुला आणि बाळाला काही झालं तर. आणि असं काहीतरी होण्याची दाट शक्यता आहे आप्या. ते लोक म्हणजे माझी जबाबदारी आहे. मी जर तिथे गेले नाही तर सगळ्यात मोठी रिस्क असणार आहे ही. अगं तू आडून बसू नकोस आप्पे, ऐक. अगं माझ्यासाठी नको जाऊ. वय आप्पे, अगं आमच्या सगळ्यांच्यासाठी नको जाऊस. हे बघा, तुम्ही आत्तापर्यंत मला लय सपोर्ट केला, पण मला हेही माहिती होतं असा एक दिवस येईल जेव्हा जेव्हा तुम्ही सगळेजण विरोधात असाल. आणि तरी बी मी माझंच म्हणणं खरं करणार है ना. मी काय म्हणते तुम्हाला नाही कळणार. होय, मी माझी आणि बाळाची पूर्णपणे काळजी घेईन की मी फुल प्रोटेक्शन मध्ये तिथे जाईल. हे बघा, आत्ता माझ्या ट्रेनिंगचा आणि माझ्या सगळ्या शिक्षणाचा कस लागणार आहे, आणि मी जर आता तिथे गेले नाही ना तर कलेक्टरनी निर्णय द्यायला उशीर केला म्हणून माझा भाऊ गेला हे बोलण्याचा अधिकार मी गमावून बसेल. म्हणून म्हणते मला आत्ता जाऊ द्या. माझ्यासाठी आत्ता माझ्या देशाची आणि माझ्या जिल्ह्याची ड्युटी महत्वाची. म्हणजे तुझा निर्णय झालाय तर? हो सर, मी तुमच्या सगळ्यांचं म्हणणं नाकारून इथून जातेय, पण मी बाळाला काही होऊ देणार नाही. खरंच, हा शब्द आहे माझा. तुझ्या याच स्वभावाचं आधी खूप कौतुक वाटत होतं, पण आता ना काळजी वाटतेय पुरी. मी, आपलं बाळ, अर्जुन आणि दिप्या, आम्ही सगळे सुखरूप घरी घेऊ, मी खात्री देते. फक्त आता उशीर होतोय. बापू चल. सर्व नागरिकांना सूचना आहे, कुणीही घराच्या बाहेर पडायचं नाही. सगळ्यांनी घरातच थांबायचंय. हे पोलिसांचे आदेश आहेत. चिंचुके, गाडी थांबव. ओ ताई ताई, अहो अहो मी काय अनाउन्समेंट करतोय, तुम्ही काय करताय? घराच्या बाहेर कुठे फिरताय, ते पण अशा अवस्थेत? कुठलं घरण कुठलं काय, सगळं जळलं साहेब. म्हणजे साहेब, आमच्या इकडेच काल दंगली भडकल्या. काय? ए बाई, तू बाहेर काय करतेस? चल घराकडं. मला यायचं तिकडे. अगं असं काय करतीस? चल बाई. ऐकणं झाले ते. थांबा एक मिनिट, त्यांना काहीतरी बोलायचंय. ताई तुम्ही बोला. काय नाही साहेब, घाबरली ती. ए अरे त्यांना बोलू दे ना. ताई बोला तुम्ही. काल रात्री दगडफेक झाली. अहो, रॉकेलच्या बाटल्या घराबाहेर फुटल्या, घराबाहेरचं सगळं जळून गेलं. कशी बशी जीव मुठीत घेऊन रात्र काढली मी. आज रात्री मला नाही राहायचं तिकडे, मला लई भीती वाटते. अगं चल, काय नाही होणार आपल्याला. ए बाबा, घर जळलंय, अजून काय बाकी आहे? अहो साहेब, असं काय करताय? कोणी बी ओळखीचं नाही इथं. गाड्या बंद, रस्ते बंद. इथं रस्त्यावर राहायला लागल आम्हाला. कुठं बी जाऊ, पण तिकडे नको, पोटात पोर आहे माझ्या. अगं बाई ऐक ना, चल. नको इथं. हो एक मिनिट थांबा 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 दादा, एक मिनिट थांबा. ताई तुम्हाला परत तिकडे नाही जायचं ना, नका जाऊ. तुम्हाला मी सुरक्षित स्थळी आलो होतो, तिकडे 2 दिवस राहा. चिंचुके. साहेब, लय उपकार होतील साहेब तुमचे. हा ताई, हे बघा, उपकाराची भाषा करू नका, आमचं कर्तव्य आहे. तुम्ही चला बरं, चला. चिंचुके, गाडी काढ. हा सर. साहेब, तुम्हाला मुलबाळ असेल तर दुवा लागल आमची. तुम्ही या, तुम्ही या. चिंचुके, अशा गोष्टी घडल्यावर सर्वसामान्य जनतेचे हालच होत असतील रे.
हा ना. आणि ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचं तर मरणच की. बरोबर बोलताय साहेब. अहो अशा वातावरणात आपण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचू शकत नाही ना, याच जास्त वाईट वाटतंय बघा. खरंय. बरं झालं त्या दोघांची शासकीय विश्रामगृहात सोय केली. ते चिंता मिटली त्यांची. साहेब तुमची? माझी कसली चिंता? तुमच्या डोक्यात फक्त आप्पी मॅडमची काळजी आहे, बाकी काय नाही. अरे नाही नाही, असं काय नाही. ती घरी आहे, आरामात आहे. आणि येताना बजावून आलो मी तिला की घराच्या बाहेर निघू नको. चिंता नाही कसली. अहो साहेब, मॅडम अख्ख्या जिल्ह्याला घर समजतात. त्यांना शांत बसवणार आहे वे. चिंचुके तुला बरोबर सगळ्या गोष्टी कळतात. बरोबर मुद्द्याला हात घालतो तू. अहो साहेब, तुमच्याबरोबर इतके दिवस काम केलंय, थोडं तरी तुमच्या मनातलं कळत असणार. तीच काळजी आहे मला चिंचुके, आप्पीची. अहो साहेब नका विचार करू. अहो आप्पी मॅडम आत्ता जीवन झोपल्या पण असतील. हाय चिंचुके, तू पण एकदा या बाजूने बोलतोय, एकदा त्या बाजूने बोलतोय. तुमची काळजी बोलून दाखवली एवढंच. चला ड्युटीला लागू. एक 6 सीटर येते, 6 सीटर. अलर्ट राहा. आय रिपीट, अलर्ट राहा. चिंचुके पोझिशन. काय कंडिशन आहे इन्स्पेक्टर अर्जुन? मी काय विचारतीये, काय कंडिशन आहे? आता परिस्थिती शांत आहे मॅडम. थोडी दुसपूस आहे, पण पिटू शकते परत. SP सर, येतील इतक्यात. कडेकोट बंदोबस्त ठेवा आणि मला अपडेट देत राहा. येस मॅडम. मी आहे. बापू तुम्ही या. अगं पण बापू या तुम्ही. मी आहे. मॅडम अशा परिस्थितीत इतकं थांबणं धोकादायक आहे. माझं घर जळत असताना मी घरात शांत नाही बसू शकत. आणि इथे मला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची खात्री आहे मला. अहो साहेब तुम्ही शांत व्हा. कसं शांत होऊ चिंचुके, कसं शांत होऊ? आता त्या बाईंची राहण्याची व्यवस्था केली ना, आता परत ये. अहो पण मला अजिबात पटलेला नाही आप्पीचा निर्णय. की आप्पीला फक्त एवढं म्हणलं होतं की आप्पे घरी राहा, तिकडे दंगलीच्या ठिकाणी येऊ नको. ऐकलं का माझं? केला विचार स्वतःचा बाळाचा? अहो साहेब आपण इथं आहोत की सगळी. दंगल पिटली चिंचुके, इथं दंगल. लोक येडी झाल्यात, दिसेल ते पेटवत सुटल्यात. आपण काय करायचं आता? लोकांना सांभाळायचं का आप्पीची काळजी घ्यायची? बरं ह्या सगळ्यात आप्पीच्या बाळाला. अहो साहेब त्यांना काही होणार नाही, त्या सेफ आहेत इथं. दंगलीत कुणी सेफ नसतं चिंचुके साहेब. माणसातला जनावर जागा झालेला असतो. पद प्रतिष्ठा अधिकारी कोण काय बघत नाही. अहो साहेब तुमच्याकडे बघून म्हणल्यात की त्यांना काही होणार नाही म्हणून. पण यायचंच कशाला? साहेब तुम्ही नका टेन्शन घेऊ. जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोपर्यंत आपण अपर्णा मॅडमला काय होऊन द्यायचं नाही. आप्पे, तुझं आजचं वागणं अजिबात पटलं नाही मला. मॅडम तुम्ही कंट्रोल रूम मध्ये काय थांबला तोंडे? आता सध्या कंट्रोल रूम मध्ये नाही, इथे ऑन ग्राउंड काम करायची जास्त गरज आहे.
पण मॅडम इथे गायतोंडे हे बघा, बाकीच्या गोष्टींवर मला बोलायला अजिबात वेळ नाही. कंडिशन काय? कंडिशन खूपच खराब आहे मॅम. वातावरण निवडतच नाहीये, उलट चिघळत चाललंय. आधी फक्त 2 गटामध्ये मारामारी होती आणि आता त्याचं रूपांतर दंगलीमध्ये झालेलं आहे. आणि नुकसान? मॅडम 1-2 ठिकाणी जाळपोळ झाली आहे, काही ठिकाणी दुकानांनी बसही जाळण्यात आल्या. एका वस्तीवर दगडफेक झाली आहे, तर काही घरांच्या छतावर रॉकेलच्या बाटल्या फेकल्यामुळे आग लागली होती, पण ती आटोक्यात आली आहे. एकूण 70 लोक जखमी आहेत आणि 3 जणांची प्रकृती फारच चिंताजनक आहे. मॅम आजची रात्र खूप महत्वाची आहे. आज रात्री मोठी दंगल उसळणार असल्याचे रिपोर्ट्स हाती आलेत. तीच दंगल आपल्याला थांबवायची. पोलिसांना सतर्क करायला सांगा. आजच्या रात्रीत एकही माणूस जखमी नाही झाला पाहिजे. मॅडम या भागातून दंगलीला सुरुवात झाली होती, त्यामुळे पोलिसांनी जमावबंदी घोषित केली आहे आणि SP साहेब येतीलच एवढ्यात. गायतोंडे, ही जेवढी पोलिसांची जबाबदारी आहे ना, तेवढीच आपली पण. सगळ्या लोकांना सांगा सतर्क राहा आणि आपल्याकडचा जो काही डेटा आहे तो वापरून आपण मेसेजेस पाठवूया लोकांना. त्यांना म्हणाव घरातून बाहेर पडू नका आणि भडकाऊ मेसेजेस आले तर त्यालाही बळी पडू नका. मी लगेच कामाला लागतो. पुढच्या अर्ध्या तासात सगळीकडे मेसेज गेले पाहिजे गायतोंडे. येस मॅडम. पवार आणि गायतोंडे, आलं लक्षात? छोट्यातला छोटा कुठलाही रिपोर्ट मिस करायचा नाहीये Yes. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही दंगल आपल्याला आटोक्यात आणायची. हे बघा मॅडम, दंगल तर होणारच आहे. काही जरी केलं तरी आपण थांबवू शकत नाही. आता कमीत कमी डॅमेज कसं होईल हे बघू शकतो आपण. सॉरी सर, पण लहान तोंडी मोठा घास घेतोय. आपल्या कलेक्टर मॅडमची डिलिव्हरी फारच जवळ आहे, पण तरीही त्या ऑन ड्युटी आहेत आणि त्यांच्याच हे ऑर्डर्स आहेत. आपल्याला काहीही करून ही दंगल तात्काळ थांबवावीच लागेल. करेक्ट. आपणच असं म्हणून कसं चालेल? अहो पण मॅडम ह्या आल्याच कशाला? कारण हा जिल्हाच त्यांच्यासाठी त्यांचं घर आहे आणि मला असं वाटतं आपण पण तसाच विचार करायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगायची होती. आपल्या कलेक्टर मॅडमचा सक्का भाऊ म्हणजे पत्रकार दीपक माने बेपत्ता आहे. त्याचा काहीच संपर्क होत नाहीये, पण मॅडमनी मला एका शब्दाने याबद्दल काहीच सांगितलं नाही किंवा त्याला शोधा अशा ऑर्डर्सही दिलेल्या नाहीये. आपल्याला ही दंगल तात्काळ थांबवावी लागेल. येस, आपण सगळे कसून कामाला लागलं पाहिजे. गॉट इट? येस मॅडम. अर्जुन साहेब. गायतोंडे, दीपेचं माहिती नव्हतं? मलाही खरं तर माहिती नव्हतं. मला मगाशी बापूंचा फोन आलेला, त्यांनीच मला सांगितलं. दीपे सगळ्यात शेवटी कुठं होता? ह्याच एरियात, पण आता त्याचा फोन बंद येतोय आणि त्याचा काहीच संपर्क होत नाहीये. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आप्पीची काळजी घ्या. येस सर. आणि तिला पण सांगा आपण शोधू दीप्याला. येस सर. सर, अपर्णा मॅडम, तुम्ही या अवस्थेत? तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. सर त्याच्याच भविष्याची काळजी आहे, म्हणून घरी नाही थांबले. त्याचं घर जळत असताना मी घरात नाही थांबू शकत सर. पण वातावरण अतिशय भयंकर आहे. मला रिपोर्ट आलेत. मैं मेरी झाशी नाही दूंगी असं म्हणत झाशीच्या राणी आपल्या तान्याबळाला पाठीशी घेऊन लढले. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणत शूरवीर तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून मोहिमेवर गेले. हा आपला इतिहास आहे सर, आणि मी फक्त त्या मार्गावर चालते. तुमच्यासारख्या ऑफिसरची गरज आहे आपल्या देशाला. सर, अहो देशाला कशी काय गरज असेल? देश आहे म्हणून तर आपण आहोत ना. पण मॅडम, आय एम रिअली इम्प्रेस्ड. तुमच्याबद्दल ऐकून होतो, पण आज प्रत्यक्षात भेट झाली. सर, मलाही बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला भेटायचं होतं, पण आपली भेट या अशा कारणामुळे असं नव्हतं वाटलं. हो, मलाही. पण एका अर्थाने चांगलंच आहे. युद्धात एकत्र लढणारे 2 सैनिक आहोत आता आपण. सर, पण आपल्याच लोकांसोबत कसं लढायचं? ही लढाई लोकांसोबतची नसून विचारांची आहे. दंगल आधी कोणा एकाच्या मनात सुरू होते आणि मग त्याला नंतर हे स्वरूप प्राप्त होतं. पहा सर, नाही खरंच आपण याच विचारांवर घाव घातला पाहिजे. हो, पण सध्या समजून सांगायची वेळ निघून गेलेली आहे. आपल्याला आता ऍक्शन घ्यावी लागेल. आपण वेळ नको घालवायला. मला आत्ताचे रिपोर्ट्स पाहिजेत. येस सर, प्लीज.
आता जिथे कुठे पहिल्यांदा दगडफेक मारामारी होईल तिथे लगेचच ती दगडफेक आणि मारामारी थांबवली पाहिजे, नाहीतर एका रात्रीत या मारामारीचं रूपांतर मोठ्या दंगलीत होऊ शकतं. येस सर, आपण नक्की थांबूया आणि आम्ही सगळेजण सज्ज. स्पेशल फोर्स मागून घ्या, बॅकअप देखील मागवा. इथे आणि शहरातल्या जमावाच्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या तयार ठेवा. पेट्रोलिंग टीमला सज्ज व्हायला सांगा आणि शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर मला पोलीस दिसले पाहिजेत आणि चौकात चौकात नाकाबंदी चालू ठेवा. सर सॉरी, पण कुठलेही शस्त्र हातात न घेता आपण ही दंगल थांबवू नाही शकत का? खूपच अवघड आहे आता तरी. एकीकडून एक बॉटल एक दगड जरी आला ना तरी दुसरीकडून येणार. त्यामुळे दंगल सुरू होईल हे मनात ठेवूनच आपण काम करूया. फक्त ॲट एनी कॉस्ट आपल्याला ही दंगल पसरू द्यायची नाहीये. इज दॅट अंडरस्टूड? यस सर.